नमस्कार मित्रांनो, एक स्टोरी वर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस उजाडतो आणि आपल्या महाराष्ट्रातील खंडोबाच्या देवस्थानांमध्ये भक्तीचा महासागर उसळतो. मित्रांनो, हा दिवस म्हणजेच देव दीपावलीचा दिवस. खंडेरायाच्या कृपेसाठी देव दीपावली हा दिवस साजरा केला जातो. देव दीपावली म्हणजेच दिव्य दीपोत्सव. साधारण दिवाळी संपल्यानंतर जवळजवळ 15 दिवसांनी येणारा हा उत्सव धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. असं म्हटलं जातं की देव दीपावली या दिवशी देवदेवतांची स्वतःची दिवाळी असते. एक असा क्षण जेव्हा दैवी शक्ती पृथ्वीवर अवतरतात आणि भक्तांच्या जीवनामध्ये प्रकाश पसरवतात. पुराण कथांमध्ये सांगितलेले आहे की बळीच्या राज्यातून भगवान विष्णू आपल्या मूळ स्थानावर परत येतात आणि त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळून निघतो. अंधारावरती प्रकाशाचा विजय याच भावनेतून या उत्सवाची मुळं निर्माण झालेली आहेत. काही समाजांमध्ये हा दिवस कुलदैवत आणि ग्रामदैवतांच्या पूजेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. देव दीपावलीच्या निमित्ताने घराघरांमध्ये विशेष नैवेद्य बनवले जातात. काही कुटुंबांमध्ये पितरांसाठी वेगळा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा देखील आहे. मित्रांनो, देव दीपावलीच्या संध्याकाळी केलेले दीपदान हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. नदी किनारी लावलेले असंख्य दिवे, शंखध्वनी, मंत्रोच्चार आणि सुगंधी धूप ही संपूर्ण अनुभूती वातावरणामध्ये काहीतरी अलौकिक शांतता निर्माण करत असते. गंगेच्या तीरावर तर या दिवशी हजारो दिव्यांची एक अद्भुत शोभायात्राच पाहायला मिळते. मल्हारी नवरात्राची सुरुवात याच दिवशी सुरू होते. चंपाषष्ठीपर्यंत चालणारे हे 6 दिवस भक्तांसाठी अतिशय पवित्र असे दिवस मानले जातात. सुगटाची पूजा, घाटावर रोज माळा चढवणे, नंदादीप पेटवणे, प्रत्येक कुटुंबाची आपापली पारंपरिक रीत चलनात आहे. जेजुरीमध्ये तर या दिवसांना विशेष महत्त्व दिले जाते. जेजुरीमध्ये हजारो भाविक भक्तिभावाने खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी एकत्र येत असतात. दिवाळी अमावस्येला साजरी केली जाते. रामायणातील चांगल्या वाईटावरचा विजय दर्शवणारा हा दिवस म्हणजेच देव दीपावली. दरवेळी दिवाळी कार्तिक पौर्णिमेला येते. भगवान शिवाने त्रिपुरासुराचा केलेला पराभव व दैवी प्रकाशाचे आगमन दर्शवणारा हा दिवस म्हणजेच देव दीपावली. दोन्ही उत्सव प्रकाशाचे प्रतीक असले तरी त्यांच्या कथा, त्यांच्या परंपरा आणि त्यांचे धार्मिक अर्थ मात्र वेगवेगळे आहेत. देव दीपावलीच्या दिवशी आपण घरामध्ये दिवे लावतो. घरामध्ये दिवे लावणं हे त्या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं. शुभ लाभ, आरोग्य आणि समृद्धी येते अशी श्रद्धा असते. कुटुंबासोबत शांतपणे दीपदान करणे आणि ऋणानुबंध जपणे हीच या दिवसाची खरी अनुभूती आहे. काशीतील प्राचीन कथेनुसार एका राजाने भगवान शिवासाठी एक शिवलिंग स्थापन केलं होतं आणि त्यांना त्या भूमीत वास करण्याची विनंती केली होती. देव आनंदाने काशीला परतले आणि घाटांवर दिव्यांच्या रांगा लावून हा परतण्याचा दिवस उजळून टाकला. तेव्हापासून देव दीपावली हा दिव्यांचे घराघरात आगमन होण्याचा उत्सव बनला. आजही हा उत्सव तेवढाच भव्य, मनाला चटका लावणारा आणि आध्यात्मिक शक्तीने परिपूर्ण आहे. देव दीपावली म्हणजे फक्त दिवे लावण्याचा दिवस नाही, तर तो आहे आतल्या अंधाराला दूर करणारा प्रकाश, देवत्वाचा स्पर्श आणि भक्तीची अद्भुत अनुभूती. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर एक स्टोरी वर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.